तर जेव्हा बाकीचे विचारतात, की "तू दिवसभर करत काय असतेस?" तर दिवसभर मी B2ला घेऊन असते. कोणाला घेऊन असते? B2. आणि B2 मी सेल्फ स्टडी स्टार्ट केलेला आहे आणि ॲक्च्युली खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी, कारण की B2चे टर्म्स थोडे वेगळे आहेत आणि सिलॅबस पॅटर्न पण वेगळा आहे. जो मी B1मध्ये क्लासरूम स्टडी केला होता आणि B2मध्ये मी आता स्वतः घरात कॉन्स्टंटली राहून इतका स्टडी क्लासरूमसारखा होत नाही, पण तरी मी ट्राय करते आहे. सो आय होप माझं B2 चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून होईल. तर माझ्यासाठी मेन जर्मन शिकताना व्होकॅब्लरी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जितकं आपण जास्त व्होकॅब्लरीचे वर्ड्स बोलणार, आपल्याला माहिती होणार, तितकं आपण चांगली एखादी लँग्वेज शिकणार. त्याच्यामुळे मी जे पण लोकं जर्मन शिकण्यासाठी ट्राय करत आहेत, तर त्यांना मी म्हणेन की तुम्ही ग्रामरवरती फोकस देण्याचा प्रयत्न करा, तेही इम्पॉर्टंट आहे. पण जास्त इम्पॉर्टंट व्होकॅब्लरी आहे. जर तुम्ही व्होकॅब्लरी असाल तर तुम्ही ॲटलीस्ट भाषा बोलण्याचा प्रयत्न कराल. ग्रामर चुकलं तरीही चालेल आणि मी सुद्धा तेच करते आहे सध्या तरी. मग एक कॉन्फिडन्स आपल्याला यायला सुरुवात होते. सो माझासुद्धा असाच रोजचा माझा अभ्यासाचा शेड्यूल असतो की व्होकॅब्लरी मी जेवढं जमेल तेवढं ट्राय करते आहे. सो तुम्ही जर्मन शिकत असाल तर स्वतःला टाईम द्या, कारण की कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला टाईम द्यावा लागतो आणि स्वतःहून ती गोष्ट तेवढी बोलावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते आणि व्होकॅब्लरी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्या व्होकॅब्लरीच्या सोबतच लिसनिंग स्किलसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रनाऊन्सिएशन कसं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की आपण नॉर्मली जसं इंग्लिश वाचतो तसं जर्मन बिलकुल नाही आहे. सो प्रनाऊन्सिएशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो स्वतःला मोटिवेट करत राहा. मी सुद्धा स्वतःला मोटिवेट करते आणि माझा स्टडी करत असते. सो एवढंच मी म्हणेन माझ्या व्हिडिओमधनं. थँक्यू. बाय.